रायडर्स, वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ आवर बाईक रिव्ह्यू सिरीज. तर आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी डॉमिनर 250. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या बाईकची स्पेसिफिकेशन आणि माझा रायडिंग एक्सपिरियन्स कसा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. मला या बाईकमध्ये 26 bhp पॉवर आणि मॅक्स टॉर्क 23 Nm वेळ बघायला भेटणार आहे. या बाईकचा मायलेज तुम्हाला 25 to 32 मध्ये बघायला भेटेल. या बाईकमध्ये तुम्हाला 13 लिटरची फ्यूल टँक कॅपॅसिटी बघायला भेटेल, ज्यामुळे ह्याची रायडिंग रेंज जवळपास 400+ किलोमीटरची भेटेल. या बाईकमध्ये तुम्हाला फ्रंट अँड रिअर दोन्हीमध्ये डिस्क ब्रेक बघायला भेटतील. तुम्हाला ड्युअल चॅनल ABS पण आहे. त्या फ्रंटमध्ये तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन बघायला भेटेल आणि रिअर मध्ये मोनोशॉक सस्पेन्शन बघायला भेटणार आहेत. बाईकची सीट हाईट तुम्हाला 800 mm ची बघायला भेटेल आणि ग्राउंड क्लिअरन्स 157 mm चा. तर माझी हाईट 6 फूट आहे, त्या हिशोबाने तुम्ही कम्पेअर करू शकता. माझ्या हाईटच्या पर्सनला ही बाईक एकदम ओके, पण शॉर्ट रायडर्सला ही बाईक थोडीशी हार्ड जाईल, कारण ह्या बाईकची जी वेट आहे 180+ kgs आहे आणि मूव्हर करताना पण थोडीशी हार्ड वाटते तुम्हाला ही बाईक ह्याच्या वेटमुळं. चालू तर या बाईकमध्ये तुम्हाला फ्रंटला LED सेटअप बघायला भेटेल आणि LED इंडिकेटर्स पण या बाईकमध्ये भेटतील तुम्हाला. या बाईकमध्ये तुम्हाला फुल LED कन्सोल बघायला भेटणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला RPM, स्पीडोमीटर, फ्यूल गेज, टाईम, ट्रिप 1, ट्रिप 2 आणि ह्या बाईकमध्ये तुम्हाला कुठले मोड बघायला भेटणार नाही. तर प्रोजमध्ये बोलायला गेला तर ह्याचा जो सिटिंग पोस्चर एकदम रिलॅक्स पोस्चर आहे. सेकंड जो प्रोज ह्या बाईकमध्ये म्हणजे ह्याची बिल्ड क्वालिटी एक नंबर बिल्ड क्वालिटी ह्या बाईकची, एकदम लोखंड. फक्त इथं फायबर दिलं या बाईकमध्ये, तेवढे एक इश्यू आहे या बाईकमध्ये. आणि थर्ड म्हणजे लुक आणि रोड प्रेझेन्स. फोर्थ म्हणजे जी सगळ्यात मला आवडली ते म्हणजे या बाईकची स्टेबिलिटी. शेताने जरी हत्ती जरी गेला ना तरी तुमच्या गाडीला काहीच व्हायचं नाही. आता आपण या बाईकचे कॉन्स बघूयात. तर कॉन्सबद्दल बोलायला तर फर्स्ट कॉन म्हणजे तर हे जे हेवी वेट, ही बाईक खरंच फार हेवी आहे. म्हणजे एखादा शॉर्ट रायडर असेल तर त्याच्या हाईटीमुळे पण त्याला इश्यू येणार आणि हेवी असल्यामुळे पण थोडंसं अजून जास्त इश्यू येईल. सेकंड म्हणजे याचा बाईकचा टर्निंग रेडियस, हँडला एकदम कमी टर्न होतो. जर का तुम्ही सिटीमध्ये जर का चालवणार असाल तर तुम्हाला हे फार डिफिकल्ट जाणार काय बाईकला मूव्हर करायला. थर्ड कॉन तो असा आहे जे नाही ना तुमचं थोडंसं मन दुखल, कारण ह्या बाईकचा जो रिअर ब्रेक आहे ना तो थोडासा असा लो आहे, म्हणजे ब्रेक करताना थोडासा डिफिकल्ट आहे. पुढचा ब्रेक एकदम प्रॉपर आहे. म्हणजे ही गोष्ट अशी जी नाही का बाईकरला कॉन्फिडन्स येतो एखाद्या बाईकवरती, कारण जेव्हा तुम्ही क्रुझिंग करता, जेव्हा तुम्ही बाईक चालवता तेव्हा कंट्रोल करताना जे इम्पॉर्टंट सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे ब्रेकिंग. आणि ब्रेकिंग जर कसं पॉवरफुल नसेल तर फोर्थ कॉन बद्दल बोलायला गेलं तर ह्याचा ह्या बाईकचा व्हायब्रेशन, ही बाईक आहे ना फार व्हायब्रेट होती. तर रायडर्स, आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या बाईकचा पाहिजे, तर ती बाईक मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. टिल दॅट राईड सेफ अँड स्टे सेफ. गुड बाय.